च्या रिंगणात आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय चंद्रहार पाटील यांनीही आपला मतदाराचा हक्क बजावलाय। सांगलीतूनच ही पुढची दृश्य आपण पाहतोय। सांगलीत आता नुकतंच आपण पाहिला अपक्ष म्हणून उभे असणारे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। तर दुसरीकडे ठाकरे गटाचेच म्हणजेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांनीही मतदान केलेलं आहे। सांगलीची ही लढत अत्यंत महत्त्वाची आणि लक्षवेधी अशी लढत, तिरंगी लढत यावेळी आपल्याला पाहायला मिळते। चंद्रहार पाटील विरुद्ध विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी ही तिरंगी लढत सांगलीमध्ये यावेळी पाहायला मिळते। विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांनी मतदाराचा हक्क नुकताच सांगलीमध्ये बजावल्याचं आपण पाहिलं। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। सांगलीतून चंद्रहार पाटील यांनी आपल्या मतदाराचा हक्क बजावलेला आहे। महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ठाकरे गटाने त्यांना सांगलीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। जोरदार प्रचार सुद्धा असा त्यांचा झालेला आहे। मात्र विशाल पाटील जे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत ते अपक्ष म्हणून आता रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत। आज सांगली लोकसभा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला आपल्या तिसरा टप्पा मतदानाचा पार पडतोय। जास्तीत जास्त मतदार बंधू भगिनींनी मतदान करून मतदानाचा अधिकार आपला हक्क बजावा एवढीच मी सर्वांना विनंती करेन। महाविकास आघाडी म्हणून आमचा महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे। येणाऱ्या 4 तारखेला सगळ्यांना दिसून येईल। आज महाविकास आघाडी म्हणून सर्व जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते एकत्र आहोत आम्ही आणि हा विजय आमचा निश्चित आहे।